चांगले करा आणि चांगले होईल ही म्हण तुम्ही खूप ऐकली असेल, पण ही म्हण कशी अस्तित्वात आली? आज आम्ही तुम्हाला त्याचे काही किस्से सांगणार आहोत. प्राचीन काळातील गोष्ट आहे. सुंदर नगरात सुकृती नावाचा राजा राज्य करत होता. राजा सुकृती अत्यंत दयाळू, सेवाभिमुख आणि धार्मिक होता. पण सुंदर शहराच्या सौंदर्याने मोहित होऊन शेजारील राज्ये रोज हल्ले करत असत. राजा सुकृतीच्या राज्यात भीमसेन नावाचा एक अत्यंत शूर आणि निर्भय सेनापती होता. त्यांनी कधीही आक्रमणकर्त्यांना राज्याच्या सीमेत प्रवेश करू दिला नाही. सेनापती राज्याशी एकनिष्ठ होता, परंतु एकदा युद्धात विजय त्याला महागात पडला. त्यात सेनापती भीमसेन गंभीर जखमी झाला आणि अनेक सैनिकही मारले गेले. दरम्यान भीमसेनचा एक मित्र त्याला भेटायला आला. या मित्राला राजाचा खूप हेवा वाटत होता. त्याने भीमसेनला राजाविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. तो म्हणू लागला, तुम्ही लोक इथे रात्रंदिवस मृत्यूशी झुंज देत आहात आणि राजा तिथल्या राजवाड्यांमध्ये धिंगाणा घालत आहे. जर तुम्ही माझ्या मागे आलात तर राजाला गादीवरून काढून टाका. आणि स्वतः राजा भाप आपल्या मित्राकडून राजाची निंदा ऐकून सेनापती भीमसेनचा आधी विश्वास बसला नाही, पण नंतर काहीतरी विचार करून त्याने स्वतः राजा होण्याचे ठरवले. तो राज्यात गेला आणि राजा सुकृतीला गादीवरून काढून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. राजाला सुकृतीला पकडून तुरुंगात टाकायचे होते, पण संधी पाहून सुकृतीने वेश धारण करून जंगलात पळ काढला. राजा भीमसेनने सुकृतीला पकडण्यासाठी 1000 सोन्याची नाणी देण्याचे जाहीर केले. सैनिक तर सैनिकच होते, पण राज्यातील इतर लोकही बक्षिसाच्या इच्छेने सुकृतीचा शोध घेऊ लागले. तथापि भीमसेनने सुकृतीकडून राज्य हिसकावून घेतल्याने राज्यातील बहुतेक ज्ञानी लोक नाराज होते. इकडे राजा सुकृती जंगलातून राज्य सोडणार असताना समोरून एक व्यक्ती येताना दिसली, जो खूप चिंताग्रस्त दिसत होता. राजा सुकृतीच्या जवळ येऊन तो म्हणाला, भाऊ, कृपया मला राजा सुकृतीच्या राजवाड्याचा रस्ता सांगा, मला त्याच्यासाठी महत्त्वाचे काम आहे. राजा म्हणाला, सुकृतीचा उपयोग काय? अनोळखी व्यक्ती म्हणाला, मी जवळच्या गावात राहतो. माझी पत्नी खूप आजारी आहे. त्याच्या उपचारासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत. मी ऐकले आहे की राजा सुकृती हा अत्यंत दयाळू राजा आहे. कोणताही दुःखी माणूस कोणत्याही दिवशी आपला महाल रिकाम्या हाताने सोडत नाही. राजा म्हणाला, चल, मी तुला राजा सुकृतीकडे घेऊन जातो. असे म्हणत तो त्या अनोळखी व्यक्तीला राजवाड्याकडे घेऊन गेला. तो थेट राजदरबारात गेला. राजा सुकृती स्वतः परत आल्याचे पाहून सर्व सभासद आश्चर्यचकित झाले. दरबारात पोहोचून राजा सुकृती सिंहासनावर बसलेल्या राजा भीमसेनला म्हणाला, मला पकडण्यासाठी तुम्ही 1000 सोन्याचे बक्षीस दिले आहे. ते बक्षीस या व्यक्तीला द्या. त्याने मला पकडले आहे आणि तुम्ही माझ्यासोबत जे काही करू शकता ते करू शकता. राजा सुकृतीची दयाळूपणा पाहून सेनापती भीमसेनचे डोके शरमेने झुकले. तो सिंहासनावरून उठला आणि राजाच्या पाया पडला. त्याला त्याची चूक कळली. म्हणूनच असे म्हटले जाते, जर तुम्ही चांगले केले तर चांगले होईल. जर राजाने चांगले केले तर त्याचेही चांगले झाले. मित्रांनो, गोष्ट आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.